हे आरोप करणारे महामूर्ख आहेत. म्हणजे ते पत्रकार असतील, ते राजकारणी असतील किंवा बीजेपी वाले असतील, आणि ते देशद्रोही आहेत असं माझं म्हणणं आहे. दयामाया काही नव्हती, या देशामध्ये राज्य करतील या देशाचं वाटोळं होईल. मला शिव्या येतात याचं कारण हे आता माणुसकीची हद्द सोडून पुढे चाललेले आहेत. फडणवीस जर त्यांचं समर्थन करत असतील, मोदी जर समर्थन करत असतील, अमित शहा जर समर्थन करतील, त्यांनाही जेलमध्ये पाठवलं पाहिजे. 2 कोटी लोकांनी प्रतिसाद दिल्यावर त्याला असं वाटलं, अरे मला आता मैदानात उतरायला पाहिजे. तर मला खात्री होती की 20 तारखेचा जो मोर्चा आहे 20 जुलैचा, इथे काही अभद्र घडणार आहे आणि तेच घडलं. जंतर मंतरच्या 4ही बाजूंचे रस्ते जे होते ते खचाखच भरलेले होते. सोनम वांगचुकना कदाचित अटक केली नसती तर एवढी माणसं आली नसती. तर नरेंद्र मोदींनी सत्तेत राहण्याचा अधिकार गमावलेला आहे. मी ओरडत होतो, मी पत्रकार आहे, तू असं करू नकोस. मला म्हणाला आयडेंटिटी कार्ड दाखवा. मी आय कार्ड काढायला हे केलं तर आणखीन धक्काबुक्की केली. माझा हा आरोप आहे, पोलिसांनी एक ट्रक भरून दगड का आणून ठेवले, कुणासाठी आणले? पोलिसांनी नक्की आणले ट्रक? 100% हे सगळं कारस्थान जे होतं ते पूर्वनियोजित कारस्थान होतं. सत्ताधारी जर हिंस्त्र असतील तर पोलिसही हिंस्त्र होतात. भाजपवाले ना सत्तेच्या धुंदीमध्ये खलास झालेले आहेत, खलास. आणि वेळ आल्यावर मी यांची नावं घेऊन त्यांचा बुरखा फाडीन. 1 लाख मुलांनी जर दगड उचलले असते तुमचं काय झालं असतं? तो धर्मेंद्र प्रधान आजही संसदेबाहेर जाताना दात काढत होता. असे निर्लज्ज लोक आहेत ते. माझी भीती गेली, त्याचं श्रेय बाळासाहेब ठाकरेंना आहे. रिक्षावाला म्हणाला दिल्लीमध्ये, अभी मोदी जी को जाना चाहिए. बंड होणार आहे या देशामध्ये.